रामकृष्ण हरी. जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांनी रचलेली अभंग मंत्रगीता या ग्रंथातील पहिला अभंग होता धृतराष्ट्र उवाच आणि आता यानंतर आहे संजय उवाच. आता हा अभंग आपण पाहूया. त्याआधी श्लोक बघूया. संजय उवाच दृष्टा तु पांडवानिकं योढं दुर्योधनस्तदा आचार्यमुपसंगम्य राजा मचन ब्रवीत. आता अभंगही पाहूया. हासने संजय बोले ऐकराया पांडवी सेनिया बळीवंता निजबळ दर्पे चढला अभिमाना येणे दुर्योधना गुरुपासी ऐसे तुका बोले द्रोणाचे सन्निध राजा उपबोध करी कायो. इथं संजय उवाच्यापासून सुरुवात होतीये. संजय हासोनी बोले या हास्यातूनच संजयाचे भाव व्यक्त होतात. प्रथम कौरवांपेक्षा पांडवांचे कौतुक करण्याचा मोह आवरत नाही म्हणून संजय म्हणतो पांडवी सेनिया बळीवंता. फक्त पांडव नव्हे तर पांडवांच्या बाजूने लढणारी सर्व सेना चमू बळीवंत आहे आणि यामुळेच तो हासोनी वर्णन करणारा संजय आनंदी दिसतो. आणि यानंतर कौरवांचा प्रमुख ज्येष्ठ राजपुत्र दुर्योधनाचे वर्णन संजय अर्ध्या चरणातूनच सांगतो. तो म्हणतो निजबळ दर्पे चढला अभिमाना. दुर्योधन स्वतःच्या शक्तीने बळाने एवढा भारावून गेला की अभिमान गर्व अहंकार हे त्याच्या चेहऱ्यावर प्रकट होत आहेत. मात्र मनात त्याच्या धुमसतय ती पांडव सेना आणि त्याबद्दलची खंत व्यक्त करण्यासाठी द्रोणाचार्यांजवळ म्हणजे गुरूंजवळ दुर्योधन जातो आणि काय म्हणतो ते आपण बघूया तिसऱ्या अभंगामधून. तिसरा श्लोक असा आहे की पश्यैताम पांडुपुत्राणाम आचार्य महती चमूम व्यूढाम द्रुपद पुत्रेण तव शिष्येण धीमता. आणि तिसरा अभंग पहाजी पांडव सेना समुदाय सजविला जीव घ्यावयासी शत्रे कवच टोप लेऊनी सजिले उताविळ भले झुंजावया. आचार्य शहाणे नव्हे ती पांडव परी राखी नाव दृष्टद्युम्न शिष्य हा तुमचा विद्या तुम्ही दिली उपकार आली ऐसे झाले. द्रुपदाचा पुत्र अग्निगर्भी झाला बुद्धिवंत भला तुका म्हणे. ह्याच्यामध्ये दुर्योधन उवाच लिहिलेलं नाहीये पण बऱ्याचशा दुर्योधनाच्या मनातला इथं भावना व्यक्त होत आहेत. यातील उतावळ भले झुंजावया या अर्ध्या चरणातून दुर्योधनाच्या धुमसण्याचं कारण समजतं. त्यातील विशेष म्हणजे दृष्टद्युम्न पांडवांचा सेनापती त्याची भीती दुर्योधनाच्या मनात निर्माण झाली असावी. दृष्टद्युम्नसाठी पूर्वेतिहास आपण आता बघूया की त्याची भीती का त्याला वाटतेय. आधीच्या युद्धात द्रुपदाची 3 मुले द्रुपद म्हणजे दृष्टद्युम्नचे वडील त्याची 3 मुलं द्रोणाचार्यांकडून मारली गेली आणि या वैरभावनेने द्रुपदाने यज्ञ केला. तो असा की द्रोणाचार्यांचा वध करणाऱ्या मुलाची प्राप्ती व्हावी हा हेतू होता. यज्ञातून प्राप्त झालेला हा दिव्य पुरुष म्हणजे दृष्टद्युम्न राजनीती रणनीती युद्धनीती हे सर्व शिकून तरबेज झालेला द्रोणाचार्यांच्याकडून त्याचे गुरु द्रोणाचार्य होते त्यांच्याकडून हे सर्व ज्ञान त्यानं प्राप्त करून घेतलं आणि आज तो पांडव सेनेचा सेनापती आणि त्याचबरोबर ज्या द्रौपदीचं वस्त्रहरण केलेल्यांचा सूड उगवण्यासाठी तो इथं उभा आहे. तो द्रौपदीचा भाऊ दृष्टद्युम्न म्हणूनच दृष्टद्युम्न उभा राहिला तिथं आणि त्याची भीती दुर्योधनाच्या मनात निर्माण झाली आणि म्हणूनच अभय मागायसाठी किंवा काय दुर्योधन द्रोणाचार्यांजवळ आला असावा. तो म्हणाला की शिष्य हा तुमचा विद्या तुम्ही दिली उपकार आली ऐसे झाले. आचार्य तुम्हीच त्याला अस्त्र शस्त्र राजनीती रणनीती युद्धनीती ही विद्या दिलीत आणि हा बुद्धिमान शिष्य तुमच्या विरोधात जन्माची कारणपूर्ती करण्यासाठी उभा आहे. म्हणजेच द्रोणाचार्यांचा वध ही अशक्य गोष्ट पण दृष्टद्युम्नमुळे ती शक्य
काहीच हरकत नाहीये, कारण त्यासाठीच त्याचा जन्म झालाय आणि ह्याच भीतीनं दुर्योधन ग्रासलेला दिसतोय. यातूनच अनेक विचार दुर्योधन व्यक्त करतो. तो पुढे बोलतो, आचार्य शहाणे नव्हे ती पांडव, परी राखी नाव धृष्टद्युम्न. हे आचार्य, पांडव काही फार म्हणजे माझ्यापेक्षा शहाणे नाही आहेत, पण आता सर्वश्रेष्ठ बुद्धिवंत दिव्य पुरुष असा हा धृष्टद्युम्न सेनापती पदावर दिसला आणि दुर्योधनाचे धाबे दणाणलेले दिसतंय. हे सगळं आपल्याला अभंग सांगतोय तुकारामांचा. आता संत तुकाराम आपल्याला नेहमी सांगतात की काय म्हणतात अभंगातले वेगवेगळे शब्द ते तुम्ही समजून घ्या. आता प्रत्येक घटनेमागचा, प्रत्येक व्यक्तीमागचा पूर्वेतिहास जाणून घ्या आणि मग आपलं त्याबाबतचं चिंतन करा. तुकाराम महाराजांच्या अभंगातून श्रोत्यांना सुचवतायत की व्यक्तिमत्वा पूर्वेतिहास हा अभ्यास करा, अभ्यासातून सज्जन व्हा आणि मंत्रगीतेतील अभंग समजून घ्या. आता मला इथं असं वाटतं की या रणभूमीचे वर्णन अभंगात वाचताना अनेक राजांची नावं येतील. यातील जे वर्णन भगवद्गीतेतील श्लोकात नाही, पण तुकारामाने आपल्या समोर अभंगातून ठेवलंय ते अभिव्यक्त करून घ्यायला हवे. हा तर अभंग मंत्रगीता या ग्रंथाचा वेगळेपणा अनुभवूया आणि हीच तर खरी वाचन भक्ती स्मरूया. आता ह्यामध्ये ह्याच अभंगात 4, 5, 6 आणि 7 हे श्लोक जे आहेत ते आपल्याला एकत्रित एकाच अभंगात 2 अभंगात हे सगळे सामावलेले दिसतात. आता इथं आपण बघूया युयुत्सु अभंग 4 आहे. 4थ्या अभंगात पुन्हा वाचून दाखवते. युयुत्सु हा धृतराष्ट्राचा मुलगा, त्या संबंधात माहिती काढली आहे. 4, 5, 6, 7 हे सगळे श्लोक एकाच 4, 5, 6, 7 यात रणांगणावर राजांची, रणवीरांची तर नावं आलीतच. त्यापेक्षा तुकारामाने वेगळेपणा काही आलेला मला आढळलेला नाहीये. पण ह्या श्लोकात मात्र युयुत्सु हा कौरव आहे आणि त्याचे नाव पांडवांच्या यादीत का आले याला तुकारामानेही अभंगात उल्लेख करताना शूर असे विशेषण संबोधले, म्हणजे त्यांना ते मान्य असणार. आणि हा व्यक्तिविशेष समजून घेऊया. युयुत्सु हा धृतराष्ट्राचा मुलगा, दासीपुत्र आहे. रणभूमीवर आपल्या सैन्यासह हजर होता. पहिल्या दिवशी युद्धभूमीवर धृतराष्ट्रानं असं पुकारलं, मी धर्माच्या बाजूने अधर्माशी लढणार आहोत, आमच्यात सामील होणाऱ्यांचे आम्ही स्वागतच करू. हे त्यानं अनाऊन्स केल्यानंतर त्याच ठिकाणी युयुत्सु हा पांडव सेनेत सामील झाला. त्यानं पक्षांतर केलं आणि युती पण झाली त्याची. आणि हे झाल्यानंतर त्याचं स्वागत करून युधिष्ठिराने त्याच्याकडे फार मोठे अधिकार दिला, ते म्हणजे शस्त्रागारचा ताबा दिला. आणि त्यामुळं पांडवांना शस्त्र कधीच कमी पडली नाहीत. आता यानंतर आपण 8वा श्लोक बघूया. आता 8व्या श्लोक म्हणजे त्याचा श्लोकही बघूया आणि अभंगही बघूया. श्लोक 8वा आहे आणि अभंग मात्र 6वा आहे. भवान भीमश्च कर्णश्च कृपश्च समितिंजयः अश्वत्थामा विकर्णश्च सौमदत्तिस्तथैवच. हा 8वा श्लोक झाला. आता 2-2 श्लोक एका अभंगात घेतल्यामुळे इथं अभंग क्रमांक आहे 6. तुकाराम काय म्हणतात बघू. पितामह तुम्ही संहारी रे अरी, तैसा धनुर्धारी कर्ण माझा, कृपाचार्य गुरु श्रेष्ठाश्रेष्ठ खरा, समान साजिरा विजयाख्य. द्रोणपुत्र चिरंजीवी अश्वत्थामा, विकर्णाचा महिमा काय वाणू, भूरिश्रवा तसा कळू दे तुम्हासी, महिमा बोले ऐसी तुका म्हणे. आता या ठिकाणी तुकाराम काय म्हणतात हे अतिशय शेवटच्या 2 तर फार महत्वाच्या आहेत. आपण सुरुवातीपासून बघूया. आता दुर्योधन
हा सगळीकडे गेलेलाच आहे. म्हणजे आधी गुरु झाले, आचार्य झाले. दुर्योधन उवाच म्हणजे फक्त इथं आलेलं आहे, पण दुर्योधनाची मानसिकता, वैचारिकता आपल्याला यातनं तो प्रकट करतोय. दुर्योधन पितामहांसमोर जाऊन म्हटला, पितामह पंजोबांना भीष्मांसमोर जाऊन आठवण करून देतो की पितामह तुम्ही संहारित अरी, कृपा पितामह तुम्ही शत्रू म्हणजे अरी म्हणजे शत्रूंचा संहार करण्याचा तुम्ही निर्णय घेतलेला आहे, नाश करणार आहात. तसा धनुर्धारी कर्ण, त्याला माझा हे विशेषण वापरले अभंगात. माझा म्हणजे इतकी आपुलकी आहे की माझी आई, माझे गाव, माझे बाबा, माझं घर. तसं कर्ण माझा आहे म्हणजे त्याला कुठलीच त्याबाबत त्याला शंका कुशंका नाही की ह्याचा काही पुन्हा काही हा पक्ष बदलणार वगैरे काही नाही. त्याला त्याचा विश्वास आहे. तसं कृपाचार्य गुरु श्रेष्ठा श्रेष्ठ खरा, अतिशय सर्वात श्रेष्ठ आणि विजयाचे सर्वे सर्वा असे कृपाचार्य यांना तो श्रेष्ठा श्रेष्ठ असा किताब देतो. म्हणजेच त्याच्यानंतर पुढे द्रोणपुत्र चिरंजीवी अश्वत्थामा. अश्वत्थामा तर चिरंजीवीचं वरदान मिळालेलं आहे. म्हणजे यातील भीष्म पितामह, गुरु कृपाचार्य, धनुर्धारी कर्ण आणि चिरंजीव अश्वत्थामा ही त्याच्या खात्रीची माणसं आहेत, विश्वासातली माणसं आहेत असं दुर्योधनाच्या तोंडून आपल्याला कळतं. पण ह्यानंतरच्या ज्या 2 ओळी आहेत ना त्या आपण तुकारामच म्हणतायत हे आपल्याला जाणवतं. कारण ओळ अशी आहे, याच अभंगातली आहे, विकर्णाचा महिमा काय वाणू. आता विकर्ण महिमा काय वाणू हा प्रश्न विचारलाय आपल्याला. म्हणजेच कार्य महान असणार हे नक्कीच. कारण तुकारामांच्या कसं वाणू हा प्रश्न पडलाय. तुकारामांसारख्या संतांच्या तोंडून हा प्रश्न फार अवघड आहे. आता पाहूया आपण. विकर्ण हा गांधारीचा 3रा मुलगा आहे. पहिला दुर्योधन, दुसरा दुःशासन आणि हे सर्व सर्वांना परिचित आहेत. पण 3रा मुलगा हा विकर्णाचा उल्लेख फारसा आढळत नाही आणि म्हणून त्याची ओळख नाहीये. पण तुकाराम आपल्याला सांगतायत की त्याचा महिमा जाणून घ्या. आता या ठिकाणी दुःशासन म्हटले की आठवते ते द्रौपदीचे वस्त्रहरण. त्याच प्रसंगी राज्यसभेत सर्वांसमोर विरोध करणारा एकमेव कौरव, विरोध करणारा एकमेव कौरव म्हणजे विकर्ण. त्यानं मोठ्या आवाजात सर्वांना बजावलं, सांगितलं की हे कर्म अधर्मी आहे, हेच पतनाला कारण होईल. आणि ही सूचना त्यानं सर्वांना म्हणजे धृतराष्ट्राला वडिला नाही दिली. कदाचित त्यावेळेला धृतराष्ट्र अंध आहोत तसे बहिरेही आहोत असं नाटक केलं असेल. असा हा धर्मप्रिय विकर्ण सर्वांपेक्षा एकटाच विरोधक असल्याने त्याला बाजूला ठेवलं गेलं असावं. आजही आता त्याला बाजूला ठेवल्यामुळे त्याचा उल्लेख फारसा कुठं आलेला नाही. त्याचं कार्य केलं असेल, त्यानं अनेक वेळेला धर्मस्थापन करण्याचा प्रयत्न केलाय. त्याचं जे कार्य होतं ते प्रकाशात आलेलं नाहीये. आता आजही आपली काय अवस्था आहे बघा. एकत्र कुटुंबात अडचणी ह्या येतच असतात. त्यात योग्यायोग्यतेची जाणीव करून देणारी एखादी व्यक्ती असतेच. पण तिच्या विरुद्ध नकळत धृतराष्ट्राची अज्ञात टीम तयार होत असते. समजतही नाही की काय होतंय आज आपल्या घरात ते. कारण प्रत्येक जण आपापल्या वैयक्तिक विचारात गुंततो. मग तो विषय जागेचा असो, घराचा असो, नोकरीचा असो किंवा लग्नाचा किंवा शिक्षणाचाही असो, रात्रंदिन वैचारिक युद्धाचा प्रसंग सतत चालू राहतो. आणि यातूनच कुटुंबाच्या पतनाचा मार्ग तयार होत असतो. सामाजिक प्रतिष्ठेला धक्का केव्हा आणि कसा लागतो हे कळतच नाही. असो तर असा हा न्यायप्रिय, धर्मप्रिय, महारथी कौरवांच्या अक्षौहिणीचा सेनापती म्हणजे विकर्ण. त्याच्या जन्मापासून मृत्यूपर्यंतची कहाणी कशी सांगू असे म्हणणारे तुकाराम आपल्याला जागे करतायत. सत्याची कास धरणाऱ्या धर्मप्रेमींची संख्या ही नेहमी कमीच असणार आहे हे गृहीत धरा. आणि त्यांना प्रसिद्धी मिळणार नाही हे पण लक्षात ठेवा. कुठल्या अपेक्षाही धरू नका. आणि इतकेच नव्हे तर विरोध करणारे गृहीत धरूनच सत्कर्माची कास धरा.
म्हणजे इथं बोले तैसा चाले असे संत तुकारामांची आठवण येते. आता ह्या विकरणानंतरच आणखीन एक व्यक्ती तुकारामांनी आपल्याला अभंगातून सांगितली आहे की भूरिश्रवा तसा कळू द्या तुम्हासी महिमा बोले ऐसी तुका म्हणे. आता भूरिश्रवा हा शब्द श्लोकात नाहीये, पण भूरिश्रमाच्या ऐवजी श्लोकामध्ये सौमदत्ती आणि त्याचा महिमा बोले, त्याचा महिमा तुम्ही समजून घ्या असंही आपल्याला सांगतात. मग तर आपल्याला ह्याचा पूर्वपीठिका पाहायलाच पाहिजे. आता संस्कृत श्लोक आपण बघितला, अभंगही बघितलाय, तर पूर्वेतिहास कसा आहे तो बघूया. भूरिश्रवा तसा कळू द्या तुम्हासी आणि महिमा बोलायची तुका म्हणे. भूरिश्रवा हा युद्धात अत्यंत निपुण, अक्षौहिणीचा सेनापती असा लढवय्या. त्याच्या ध्वजावरील चिन्ह सुद्धा सूर्यासारखं प्रकाशमान आणि चंद्राचं चिन्ह दृष्टिगोचर असं असे. भूरिश्रवाचे पिताजी सौम्यदत्त, की ज्यांचा श्लोकामध्ये उल्लेख आलाय ते सौम्यदत्त, आणि आजोबा बहलिका. भूरिश्रवा, सोमदत्त आणि बहलिका हे तिन्ही पिढ्या हस्तिनापूरचे निष्ठावंत कुरुवंशी. बहलिका हस्तिनापूरचा हक्क सोडून तो अधिकार शंतनूला देतो आणि मोठ्या भावाचा मोठेपणा दाखवत मोठेपणा बाजूला ठेवतो आणि राज्य चालवायला सांगतो. शंतनूचा मुलगा गंगापुत्र भीष्म आणि त्यानंतर कौरव, पांडव इत्यादी वंशावळ जी आपल्याला माहित आहे. बहलिका हे श्रेष्ठतेच्या नात्याने राज्यसभेत नित्य उपस्थित असत. युद्धापूर्वी श्रीकृष्ण जेव्हा शांतिदूत म्हणून कौरव सभेत गेला तेव्हा बहलिकांनी श्रीकृष्णाचे म्हणणे मान्य करा, तसेच खांडववन आणि हस्तिनापूर अशी विभागणी करा हेही सुचवले. पण मोठ्यांचं, वरिष्ठांचं ऐकणार कोण? जे त्यावेळेला होतं तेच आजही बघतोय आपण. या महायुद्धात भूरिश्रमा, आता जे महायुद्ध चालू आहेत तर रणांगणावर, धर्मक्षेत्र, कुरुक्षेत्र, रणांगणी, तिथं भूरिश्रवा, सोमदत्त आणि बहलिका अशा तिन्ही पिढ्या हे रथी महारथी युद्धात सहभागी आहेत. असा एक लक्षणीय प्रसंग घडला की भीष्म शरपंजरी पडले आणि त्यांचे वयोवृद्ध काका बहलिका, म्हणजे मागे 3 पिढ्या मागे जावा, त्यांनी भीष्माच्या जागी लढायला उभे राहिले. आवेशपूर्ण लढाई करून पांडवांना जेरीला आणलं. आज आपण उम्रदराज म्हणजे जास्त वयस्कर असं भीष्माना म्हणतो, परंतु हा कालखंड लक्षात घेऊन बहलिका राजाचं वय बघून आणि त्याचं काम बघून याची गिनीज बुकात नोंद करायला पाहिजे. अशा या 3ही पिढ्या कुरुवंशाच्या राज्य लोभ आणि अहंकार या दोन्हीचे साक्षीदार, आणि ते सगळे या युद्धात उपस्थित आहेत. भूरिश्रवा समजून घेताना अनेक बाजू लक्षात येते की जर बहलिकाने राज्याचा अधिकार सोडला नसता आणि त्यानंतर तर तो राजा झाला असता, म्हणजे अधिकार सोडला नसता, त्यानंतर सौम्यदत्त त्याचा मुलगा तो राजा झाला असता आणि ह्याचा मुलगा भूरिश्रवा हा हस्तिनापूरच्या गादीवर अधिक शोभून दिसला असता. यदा कदाचित हे महान महाभयंकर महायुद्ध घडलेच नसते, पण अधर्मीयांची संख्या मात्र कमी झाली नसती. असो, तुकाराम आपल्याला अभंगातून काही व्यक्ती समजून घ्यायला सांगतात. आता ह्यात पुन्हा आणि काय संदेश दिला ते बघूया. अघटित घटना घडू नये म्हणून त्याला छेद देणारी एक व्यक्ती त्या कुटुंबात असतेच. हे ऐकलं तर अघटित घटना असते आणि त्यांचं जर ऐकलं तर अघटित घटना टळू शकते, नाहीतर सर्वांचीच त्यात फरफट होईल. पूर्ण कुटुंब त्यात सापडतं. एका व्यक्तीचा विरोध हा सर्वांना त्रासदायक होतो. असा हा सर्वसामान्यांचे हितचिंतन करणारे संत तुकाराम आपल्याला सतत जाग करतात आणि संदेश देतात
पण झोपेचे सोंग घेणारे जाग कोण होणार? याचं उत्तर आहे का तुमच्याकडं? ठीक आहे, आपण आज इथंच थांबूया, यातले संदेश समजून घेऊया, अभंगाचा अर्थ जाणून घेऊया आणि तुकारामांना वंदन करून कृष्णार्पणमस्तु. राम कृष्ण हरी.